नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील कानसे या गावी आलोय. कानसे हे गाव माझ्या मित्राचं गाव आहे आणि त्याच्या वास्तुशांतीनिमित्त आम्ही त्याच्या घरी आलोय, गावच्या घरी आलेलो आहे. त्या निमित्ताने आम्ही त्यांचा गाव कानसे आणि आजूबाजूचा परिसर आणि गावाला काही थोडंफार एक्सप्लोअर करता आलं तर पाहूया, त्या निमित्ताने केलेला हा छोटासा प्रयत्न. ही आहे आंब्याची बाग आणि माझ्या मित्राचे घराच्या बाजूलाच त्यांनी अतिशय सुंदर असे आंब्याची बाग तयार केलेली आहे आणि हापूस आंबे आहेत. आम्ही त्यापैकी काही आंबे खाल्ले सुद्धा. सुंदर वाटले, छान आहे. घराच्या बाजूलाच हा सुंदर परिसर अतिशय सुंदर आहे. आंबे खायला कसे आहेत आपले, एकदम मस्त आहे की नाही. पाण्याचा कॅनल हा, आहे 11 महिने जवळ डिंबा डॅमचा. अच्छा, त्या डोंगराच्या तिथे डिंबा डॅम आहे. हा, तिकडे सामने तो डोंगर आहे का, हा हा, तिथं डॅम आहे. अच्छा तिथून हा डावा कालवा, एक कालवा आहे आणि एक उजवा कालवा आहे. अच्छा. हे पाणी पार नगरपर्यंत जातं. हे संपूर्ण कॅनल आहे. ही इथून खाली आपली हद्द लागली. ही नारळाची झाडे आहेत, आपल्या आंब्याची झाडे आहेत, काही काही चिकूची तर झाडे, झाडे झाडे आहेत. जागा आहे. आता हे सगळं पूर्ण 7 टप्प्यांनी 11 महिने चालू असतो. 12 महिने चालू असतो. साधारणतः डिंबे धरणामध्ये किती टक्के पाणी उरलं असेल? आता डिंबे धरणातले शिवाय तर 12% पाणी राहिलं असेल. 12%? हा, 12% सुद्धा नसेल. म्हणजे औषध न फवारता, म्हणजे त्याला म्हणतात त्या पद्धतीने मिरची लागवड, वांगी, भेंडी, ऑर्गेनिक शेती म्हणतात हा, त्या पद्धतीनं. अच्छा. नमस्कार. आज आमचे मित्र रमेश बोराडे यांच्या गृहप्रवेश आणि वास्तू समारंभ निमित्त आज आम्ही इथे सकाळी 4:30 वाजता पोचलो आणि आज त्यांचा शिवगिरी या वास्तू बंगल्याचं गृहप्रवेश आणि वास्तुशांती समारंभ आहे आणि वातावरण पण चांगलं आहे. सकाळचं वातावरण आहे. आज जवळजवळ 6:15 झालेले आहेत. आम्ही सकाळी लवकर तयार उठून लवकर फटाफट इथे आलेलो आहे आणि बऱ्यापैकी आता त्यांची मित्रांनो, माझे समारंभ मित्र आहेत, यांच्या कार्यक्रमाला आता थोड्या वेळात सुरुवात होईल. रमेशचे वडील जे इथे राहतात त्यांच्याशी आपण थोडस बोलूया का? हा, बाबा इथे ते कसे काय हे करतात वगैरे. नाही, हे माझे मित्र रमेश बोराडे. मित्रांनो, माझा हा मित्र रमेश, याच्या वास्तुशांतीला आज आम्ही आलेलो आहे. रमेश, कसं आहे, चाललंय काम जोरात एकदम? आणि हे त्यांचे छोटे बंधू, त्याचं नाव नाही माहिती मला. तर आता आम्ही आलो वास्तुशांतीला आणि तयारी जोरदार चालू आहे. आणि आता बघा, हे नदीचं पाणी आणलं ना रे, काय म्हणता, नदीचं पाणी आणलेलं आहे आणि ते वाजत गाजत नदीचं पाणी इथे या घराच्या वास्तुशांतीसाठी ते घेऊन येत आहेत. आणि आता आपण थोड्याच वेळात त्यांची जे काही वस्तू, जे काही पाणी घेऊन येत आहेत, आता थोड्या वेळ ते वाजत गाजत असं येत आहेत ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण हे आजूबाजूचा परिसर बघून घेऊ. अतिशय सुंदर परिसर, छान एकदम वातावरण. डोंगर दऱ्या वगैरे आहे तिथे बऱ्यापैकी आणि चांगलं. जस्ट थोडाच पाऊस पडून गेलेला आहे. पुढे जा, उठलेले आहेत आणि ते नदीचं पाणी ते घेऊन आहेत, नदीच्या पात्रात ते घेऊन आहेत. रमेशची आई आलेली आहे आणि ते नदीचं पाणी वगैरे घेऊन येत आहेत.
एका लाईनीमध्ये हे सर्व महिला वर्ग येत आहे. जी की वास्तुशांतीसाठी इथे आपण आलो आहे. ते माझे मित्र रमेशचे वडील, त्यांना काही आपण काय प्रश्न विचारूया. नमस्कार बाबा. नमस्कार. आपल्याला हे किती किती वर्ष झाली घर बांधून? आता हे आता 22 वर्ष झाली. अच्छा, हे जुनं होतं त्याला हे करून केलं, रिनोव्हेशन केलं? रिनोव्हेशन केलं. जुनं होतं त्याचं रिनोव्हेशन केलं. जरा ही भिंत पडली होती, हा. त्यामुळे त्याच्यातला वास्तुपुरुष निघाल्यामुळं पुन्हा मला नवीन म्हणजे कलर देऊन नवीन वास्तुपुरुषासाठी स्थापना करण्यासाठी म्हणून वास्तू शांती पुन्हा धरलेली आहे. आणि भावना म्हणजे कसं तुम्ही आलात मुंबईवरून? मुंबईवरून मी 2005 साली आलो. रिटायर झालो. 2004 ला रिटायर झालो. 5 ला इथं आलो. 5 ला इथं आल्यानंतर ही जागा स्वतःची होती माझी, आणि स्वतःची जागा असल्या कारणाने इथं मी निर्णय घेतला की आपल्याला इथं वास्तू बांधायची म्हणून. पण कसं तुम्हाला मुंबईपेक्षा इथे? हा, मी मुंबईला नेहमी आजाराचा. इथं आल्यापासून मला माझी तब्येत चांगली झाली. सध्या काय दिनक्रम कसा असतो हा? तुमचा? दिनक्रम कसा असतो तुमचा? दिनक्रम सकाळी आंघोळ उठायचं, आंघोळ करायची, शेतात फेरी मारायचं, 1-2 किलोमीटर जायचं, फिरत यायचं, आणि आंघोळ केल्यानंतर नाश्ता करायचा, आणि पुन्हा आपलं जर टाइम असेल तर शिनवली गाव आहे आमचं पंचकृषीचं, तिथं जायचं. तिथं चहा पाणी झाला, जोडीदारांसंग गप्पा मारल्या का आपलं परत येऊन आपलं इथं कुठं काय काम असेल तर शेतामध्ये काम करायचं. या स्वतः बांधणी मी घातलेल्या आहेत. याला लागणारी वाळू, याला लागणारी वाळू आम्ही दोन्ही नवरा बायकोला चाललेली आहे. आता सध्या तुम्ही काय म्हणजे शेतीमध्ये काय करता काय? आता शेतीमध्ये आमचा कांदा असतो, सोयाबीन असतं, इकडं बंगल्यामध्ये भेंडी असती, जे आपला भाजीपाला आहे तो मी पिकवतो. आता वय झाल्या कारणाने आपल्याला जास्त काम होत नाही. आणि आंब्याची झाडे आहेत आपली, कमी 35 झाड आहे आंब्याचं. आपण बघूया का तिकडे जाऊन? हा, या ना, बघून या. भरपूर लागलेले आपल्या नशिबाने. ते बघा तिथं बोर आहे, ते पाणी शेतीला 24 तास असते का पाणी? हा, 24 तास पाणी. अच्छा. ते पाणी मी शेतीला वापरतो ना आपलं प्यायला वापरतो. पाण्याची चव वगैरे खूप छान आम्ही बघितली. हा. खूप चांगलं आहे. म्हणजे औषध न फवारता, म्हणजे त्याला म्हणतात त्या पद्धतीने मिरची लागवड, वांगी, भेंडी, ऑर्गेनिक शेती म्हणतात हा, त्या पद्धतीनं. अच्छा. हे तोडून टाकलेले आहे. ते हिच्यात मुळ्या जायला लागल्या ना, आणि त्या बोरमध्ये पण जायला लागला. अजून 2 झाडं तोडायची. ही आपली ही पुरी जमीन पार शेवटपर्यंत. साधारण किती एकर जमीन आहे ही आपली? आता तिकडे खाली 1.5 एकर जमीन आहे. अच्छा. गंगापूरच्या साईडला. ही बघा, ही सगळी झाडं आपली आहेत. हा तो किती वर्ष झाले असेल झाडं लावून? झाडं लावून कधी 20 वर्ष झाली. फळ वगैरे देतात का? फळ देतात, फळ येतात. अच्छा. ही कुठल्या प्रकारचं आंब्याचं झाड? सगळे हापूस आहेत. सगळे हापूस आहे. सगळे हापूस कुठून आणले? कुठून? हे कोकणातून? कोकणातून आणलेली आहेत. कुठल्या गावातून आणलेले? ते आपलं काय त्या झाडं मिळतात ते रत्नागिरी पशी ते गाव आहे ते. अच्छा, रत्नागिरी म्हणजे कोकणातून तुम्ही जवळ? कोकणातून. चक्रीवादळामध्ये 2-3 झाडं पडली. मध्यंतरी चक्रीवादळ झालं ना,
तिथे 5-6 झाडं पडली. तर हा आखा प्लॅट आहे आपला. त्याला साधारण मग खत पाणी वगैरे याचं कसं काय नियोजन? आपण याचं खत पाणी म्हणजे गुरांचं शेण. आता मेंढर बसवली होती, कमीत कमी 3 दिवस मेंढर होती याच्यामध्ये. इकडे मेंढर हा होती. जो मधला भाग आहे हा. किंवा याच्यामध्ये आपण पीक घेतो. एवढं अंतर ठेवावंच लागतं. एवढं अंतर ठेवावं लागतं. 20 फुटाचं अंतर ठेवावं लागतं. 20 फुटाचं अंतर याच्यामध्ये ठेवावं लागतं. तरी तसं जर पाहिलं तर 25 फुटाचं ठेवावं लागेल. म्हणजे झाडाला झाड लागणार नाही. आता ही किती झाड आहेत आपली साधारण? हे 35 झाड आहेत सगळे. 35 आहेत. आणि शेतीमध्ये कांदा वगैरे ते कुठे करता तुम्ही? कांदा बघा, हा संपूर्ण प्लॅट. हा संपूर्ण प्लॅट इथं भिंगून, पावसाळचा भिंगून आणि सोयाबीन. आता काढलाय का कांदा? हा कांदा काढलेला आहे. तिकडे खाली सोयाबीन असतं. साधारण तुम्ही म्हणजे छानपैकी मॅनेज केलेलं आहे. हो. आणि तुम्हाला इथे तब्येत वगैरे पण चांगली तब्येत चांगली राहिली. आता माझी तब्येत मुंबईला काय बिघडायची. तर मी आता कमीत कमी 22 वर्ष झालं मला इथे. छान. आणि इथं आल्यानंतर पहिला बंगल्याचं काम केलं. पूर्वी कुठे सरकारी नोकरी? पहिला बॉम्बे पोर्टस बीपीटी मध्ये कामाला होतो. 2004 साली रिटायर झालो. 4 म्हणजे 22 वर्ष झालीच कंप्लीट मला. करून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग हा, असे ती आळी करतात. आता हे रोटरले ना, अच्छा. त्यामुळे ते आता पावसाळा म्हणजे इथं पेरायचंय आपल्याला. इकडे भिंगून पेरायचं आहे. अच्छा. तिथून तिकडे सोयाबीन पेरायचंय. अच्छा, तिथपर्यंत आहे का आपली खालपर्यंत? नाही, हा आखा पट्टा. हा प्लॉट आहे. तो बांध तर हा बांध तिथपर्यंत तो ओढा लागलाय ना, तिकडे नाला आहे ना, त्या नाल्यापर्यंत. अच्छा. ऐकलं. आणि ही कॅनल मध्ये जमीन गेली 2.5 एकर. अच्छा. हा कॅनल आहे ना, कॅनल मध्ये गेलेली आहे. इथे भात पिकवतो आम्ही. त्या कॅनलचं हे गेले त्यामध्ये गव्हर्नमेंटने काय? गव्हर्नमेंटने 40 रुपये गुंठा दिला आम्हाला. 40 रुपये गुंठा. नुकसानच गेलं. नुकसान. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, नव्या मुंबईचं तिथं त्यांना 24 का 26 हजार रुपये गुंठा दिला त्या काळामध्ये. 2072 मध्ये, 1972 मध्ये. बहुतेक काही आंबे इथे लागलेले आहेत. त्या एक आंबे हे बघा इथं पुढे मिळतील तुम्हाला. त्यांनी ते आंबे आणलेले आहेत. हो. त्यांच्या हातामध्ये एक बऱ्यापैकी पिकलेले आंबे आहेत. आणि माझ्या मते ते हापूस आहेत. आपण त्याचा हापूस आणि केशर आहे. फार सुवासिक असा त्याचा स्मेल आहे, सुगंध आहे. आणि हा बघा तो आंबा बऱ्यापैकी आहे, पिकलेला आहे. आता याचा आम्ही आता थोड्या वेळाने कापून खाणार आहे. जी नवीन पिढी आहे किंवा जी नवीन मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नवीन मुलीला जी पिढी येते त्यांना माझं एकच हे आहे का त्यांनी शेतीकडे जास्त लक्ष द्यावं. कारण अलीकडे आता नोकऱ्या मिळती नाहीत. सगळं यंत्रयुग आलेलं आहे. त्यामुळं आता आमच्या टायमाला कसं होतं, पोटरस बिबटीला कमीत कमी 40 ते 50 हजार लोक कामाला होती. आता तिथं 400-450 लोक कपात झालेली आहे. त्यामुळे नोकरी आणि शिक्षण जर तुम्ही चांगल्या उच्च पदावर घेतलं तर तुम्हाला नोकरी मिळेल. तुम्ही 12वी केली किंवा हे केलं तरी तुम्हाला नोकरी आता अलीकडे नाहीये. एक तर स्वतःचा धंदा, नाही तर शेती सगळ्यात पहिलं उत्तम. बरोबर. पहिलं कसं होतं, शेती उत्तम, व्यापार कनिष्ठ आणि नोकरी कनिष्ठ. तो प्रकार अलीकडे झालेला आहे. ना अलीकडे काय होतं, शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळती नाही. ते एक वांद झालेले आहे. कारण मुली आता सुशिक्षित जास्त झालेले आहेत. पण आता बहुतांशी लोक काय आलंय की आता काय आलेत की आता शेतीकडे मुलं वळलेली आहेत. शेतीवरती ते बऱ्यापैकी अभ्यास युट्यूब वरती अभ्यास करतात आणि बऱ्यापैकी आता ते करायला त्यांना कळायला लागलं की शेती काय आहे, आपलं स्वतःचं उत्पादन, स्वतःचं प्रोडक्शन काढायचं स्वतःच. आंबे खायला कसे आहेत आपले, एकदम मस्त आहे की नाही. आता चहाचा आपण आस्वाद घेत आहोत. इथे काही गावची मंडळी, यांचे काका इथे आलेले आहेत. ते काकांबरोबर आपण काही 2 शब्द बोलणार आहे. नमस्कार. नमस्कार. कसे आहात काका? ठीक आहे. बरे आहेत. गावचं वगैरे वातावरण एकदम छान. छान. पाऊस वगैरे पडला का? सुरू झाला पाऊस आपल्या गावात? पाऊस झाला ना, म्हणून तर पेरण्या झाल्या. बरं. काका तुम्ही आता सध्या इथे काय करताय?
शेतीच. शेती करता? हा, बैल आहेत गाड्याची 2, घोडी आहे, गाई आहे. हम्म. म्हणजे आणि नातू ठेवला इथं. त्याचं कोण करायचं, आपल्याला होत नाही. कुठल्या कुठल्या प्रकारची शेती करता काका तुम्ही? हा, कुठल्या कुठल्या प्रकारची शेती करता? काय शेती करते? कांदा, हे बटाटा, समजा भात, ही शेती. म्हणजे 12 महिने शेती असते आपल्याकडे? हा 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 12 महिने असते. पाणी असल्यामुळे बऱ्यापैकी तुमची 12 महिने शेती 12 असते. महिने चालू, पण करणारे कमी, अच्छा. पाणी भरपूर. सगळ्यात जास्त कुठलं पीक इथे काढलं जातं? कांदा, भात, सोयाबीन. 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 बरं बरं. मग सोयाबीन वगैरे ते काय करता? तेल वगैरे करता का तुम्ही? नाही नाही, या परत बरं धंद्याला. बरं. गाय वगैरे होती इथे. कशी आहेस? मस्त, बरं. आता गावाला येऊन तुला कसं वाटतंय? एकदम छान. अच्छा. कशासाठी आलीस तू गावाला? आमच्या घराची वास्तुशांती होती आज, आहे आज. आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आता बरेच मैत्रिणी, हो पाहुणे, आजी आजोबा, काका, सर्व सगळे, मंडळी येणार तर सगळे, हो सगळे, सर्वांची भेटीगाठी होतील आपले. हो खूप वर्षांनी. बरं बरं. बरं, इथे कोण कोण असतं या गावाला? इथे सध्या कोण राहतं माझे इथे? इथे सध्या बाबा आणि आजी राहतात. अच्छा. पण आम्ही अधूनमधून महिन्यातून एकदा दोनदा येत असतो. काका काकी, त्यांच्या मुली, मम्मी पप्पा, मी आणि माझी भावंड. बरं. आणि कसं काय वाटलं, म्हणजे घराबद्दल तुला काय सांगायचं? म्हणजे किती वर्ष झाली वगैरे घर आता, म्हणजे पूर्वी जे घर होतं आणि आता जे घर आहे? हे घर बांधून 22 वर्ष झाली आणि लहानपणापासून याच घरात आहे, म्हणून खूप सारी मेमरीज आहेत त्या घरामध्ये. इमोशनल अटॅचमेंट्स आहेत. खूप छान वाटतं गावी यायला. गावी मुंबईवरून इतकं रोजचं ट्रॅव्हलिंग असतं, त्यामध्ये थोडासा ब्रेक म्हणून आम्ही नेहमी गावी येतो आणि खूप छान वाटतं. खूप एन्जॉय करतो सगळे एकत्र येऊन. ते आहे इथे आई बाबा करत असतात, त्यांच्या आवडीमुळे आम्ही पण शिकतो, आम्हाला पण भेटतं खूप काही शिकायला. बरं, असं समजा आजोबा गेले शेतामध्ये तर तुम्ही मदत वगैरे हो करता हो, आजोबांना? आम्ही मदतीला लहानपणापासूनच बाबा शेतात गेले का त्यांच्या मागे निघायचं. तुम्हाला पण आवड आहे? हो. अच्छा. भविष्यात जर इकडे राहायचं म्हटलं तर कसं काय? हो, राहू थोडस घरी, थोडस फर्निचर वगैरे करू, स्विमिंग पूल वगैरे बांधण्याची इच्छा आहे. ते सगळं बाबांनी केलं तर अजून खूप मजा येईल. बरं. काय वाटतं तुम्हाला आज वास्तुशांतीसाठी आलात तुम्ही? मी माझ्या वडिलांची वास्तुशांती आहे त्याच्यासाठी आली आहे. काय वाटतं कार्यक्रम आहे गावाबद्दल काय वाटतं? गावाबद्दल काय वाटतं? गाव कसं आहे? गाव मस्तच आहे. गाव मुंबई आणि गाव याच्यामध्ये काय आवडतं? जास्त कुठे आवडतं? मुंबईपेक्षा गाव छानच आहे. वातावरण बघा ना, मस्त आहे एकदम. सुंदर. मुंबईला कसं आहे, इथे फरक खूप छान आहे. इथे मुंबईला सकाळी उठायला होत नाही, पण इकडे आपण 6 वाजता उठलं तरी आपल्याला आनंद वाटतोय. फ्रेश एकदम फ्रेश आहे. ही सफेद रुई आहे. हिला काय आपण लावले नाही, ती स्वतःहून आलेली आहे. बंगल्याचं काम चालू असताना त्याला आपण साईडला हे करून असं व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे ती स्वतःहून आलेली आहे. आपण काय तिला आणलं नाही, मग ती आपण तिचं सांभाळ केला. बरोबर. तुम्हाला म्हणजे साधारण झाड आणि याची निसर्गाची जरा आवड आवड जास्त जास्त आहे आपल्याला. त्यामुळे हे आता बघा, जमतं सगळं. इथे या बंगल्यामध्ये सगळ्यात तुळशी होत्या. बरोबर. हे तुळशी आहेत ना, म्हणजे ऑक्सिजन देणारे आहेत. हो बरोबर. आणि दुसरी एक आपल्याकडे अशी वनस्पती आहे, तर त्याने सर्प आत येत नाही. ओके ओके. हे बघा, हे इथे बघा, इथे जवळजवळ औषधी वनस्पती आहेत ते. ह्या अनुसार जर एखाद्याला लागीन झाली तर याचा उपयोग करतात. हे बघा इथे, हा ते मला अजूनही दाखवतो. कुठल्या कुठल्या आणि वनस्पती, कुठल्या औषधी वनस्पती आहेत तिथे? ही म्हणजे यांनी सर्प साथ येत नाही. अच्छा, म्हणजे कोणी ऑक्सिजन जास्त देतं. सर्पदंश केलं तर त्याला ते आपण. नाही, नागिन होती ना, अच्छा, नागिन. बरं. त्याला उपयोगी होतो. आणि सर्प सहसा येत नाही. अच्छा त्याच्यानंतर ही सफेद हळद आहे, अच्छा. पांढरी हळद. पांढरी हळद. ही बघा इथं लटकून ठेवलेली आहे. ही गव्याला बदलली ती गाडी. मग ती पण औषधी आहे का? पांढरी औषधी हळद? औषधी ही सौंदर्यासाठी वापरतात. आणि लोणचं सफेद हळद. हा बस. हा, कढीपत्ता. हे बघा, ही सफेद हळद आहे. दुर्मिळ आहे, दुर्मिळ मिळते. दुर्मिळ आहे. दुर्मिळ आहे. ही पांढरी हळद आहे, ही आपल्याला सहसा उपलब्ध नाही आणि ही मिळत नाही. आपल्याला पेश म्हणजे सौंदर्य प्रसाधनासाठी ही आणि जास्त वापरली लोणचं. जाते. आणि लोणचं. लोणचं खास लोणचं होतं इथं. आता ही एक तुम्ही लावली ना, तर
हे आता हे काय बी आहे का म्हणजे नाही, हे लावायची जमिनीमध्ये अशी अशी मोड आलीत ना ते मुळाचं येतं हे नाही हे हे एक लावायचं हे एक लावायचं. आणि याची पैदाच वाढत चालतं आतमध्ये. अच्छा. 2-3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये असे अंडे होतात ते एवढे एक लांब. आणि औषधी हळद हे घेऊ. ही बघा, हे इथं मी हळद लावत असतो. आपली जी हळद घरी वापरतो ना, पिवळी हळद. जेवढी हळद बी म्हणजे चांगल्या परिस्थितीत त्यावेळेस 45, 40, 50 किलो पर्यंत हळद काढायचा आणि बाजारात विकायचा. बरं. ही कुठली वेळ आहे? वेल आहे ही? हे आपला तो डांग्या भोपळा सांगा मग भाजीसाठी वापरतात. भाजीसाठी असे अंडे जे असतात ते भाजीसाठी वापरतात. त्याच्यानंतर आपल्या सांबाऱ्यामध्ये वापरतात. तिकडं ती मिरची आहे, ही मिरची आहे, तिकडे गवार आहे, गावठी मिरची. गावठी मिरची. रोटर फिरवायचा. रोटर फिरवलं काय याचं खत तयार होईल. बरोबर. म्हणजे खत टाकायची जरूरच नाही. गरज नाही. म्हणजे का आपण ते बोलतो ना टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ म्हणजे त्याचं खत तयार होतं. सेंद्रिय खत जवळजवळ ते तयार होतं. खत असं मजबूत होतं, भयंकर मजबूत. म्हणजे त्या आपल्याला दुसऱ्या खताची गरजच गरज नाही. नाही. अच्छा. आपण कंपोस्ट खत कसं बनवतो त्या पद्धतीनं होतं. मग भाती आवडले येतात. तर घेतो आम्ही नाश्ता करून जरा. या महाराजा. सकाळपासून काय खाल्लं नाही त्यामुळे स्वाद आम्ही घेतो नाश्ता- आम्ही. सकाळपासून आम्ही 6 वाजता उठलोय पण नाश्ता आता आम्ही करत आहोत. नमस्कार. बरं, आता आपण रमेश बोर्डे यांच्या वास्तू शांती निमित्त आपण इथे आलेलो आहोत. हो, तर आपण आता वास्तू शांतीसाठी इथे आलेलो आहे. तर हे जे घर आहे जे यांनी बांधलेलं आहे आणि वास्तू शांती आहे त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगाल का आम्हाला? आमच्याकडे कसं आहे, पुणे भागामधलं आणि कोकण भागात फरक हा काही नाही आहे. लोकांचा गैरसमज आहे. बरोबर. नवीन वास्तू जर बनवली किंवा जरी जुनी असेल तिला रिपेअरिंग जरी केली तर तिला शास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर. ब्राह्मणांच्या हाताने विधी करून तिची शांती करून घ्यायची असते. मग त्याच्यामध्ये होम हवन म्हणा, गणेश पूजन म्हणा, हे करून त्या वास्तूला शांती द्यायची असते की परत पुढे मुलाबाळांना अन्य कुठल्याही गोष्टीला आपल्याला अपायकारक होऊ नये म्हणून त्याला वास्तुशांती म्हटलं गेलेलं आहे. आलं लक्षात? आता ही वारकरी संप्रदायाचं आमचं घराणं आहे. वारकरी संप्रदायाच्या घराण्यामधून आमचे वडीलही वारकरी होते, आम्हीही वारकरी आहोत. आजही तालुक्याचा वारकरी संप्रदायाचा वसा आणि वासा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आताही आंबेगाव तालुक्याने दिंडी समाजावर विश्वस्त म्हणून माझी निवड केलेली आहे. मी विश्वस्त आहे दिंडीचा. कशासाठी केलं? वास्तुशांतीमध्ये नवग्रहांचं पूजन केलं जातं, गणेशाचं पूजन केलं जातं, कुलस्वामीचं पूजन केलं जातं, कुलदेवतेचं पूजन केलं जातं. म्हणजे जी देवी असते त्या देवीचं अधिमाय शक्तीचं पूजन केलं जातं. जागेमध्ये होम हवन केला जातो. या जागेमधनं बळी काढला जातो. नवीन वास्तू केली ना, बळी म्हणजे जी काही इडापिडा असेल ती बळीच्या मागे निघून जाऊ दे असं एक शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही घरातून तो बळी काढतो आणि तो नदीला म्हणा किंवा ओढ्याला पाण्यामध्ये नेऊन त्याला वाहून देतो. म्हणजे ती बळीच्या मागे ती पिढा वाहून जाते. हे वास्तुशास्त्राचं शास्त्र आहे. बरोबर. आणि हे देवाचं काम तुम्ही आता किती वर्ष करताय? आणि हे जे मी आता कुलस्वामी खंडेरायाचं जागर, आमच्या एक मामा पूर्वीच्या काळामध्ये ह्या जागर गोंधळामध्ये होते आणि मामांच्या बरोबर मलाही छंद लागला भाच्याला. मग ती आवड निर्माण झाल्यानंतर मग ते देवाचं सर्व महती मला अभ्यास झाला माझा. मग आता हे जे गोंधळी वाघ आहे त्यांच्याही पेक्षा माझा अभ्यास तुम्हाला आता रात्री थांबाल तर तुम्हाला बघायला भेटेलच. नक्की आम्ही तर त्या कुलस्वामीची तंतोतंत माहिती, कारण आपल्याला त्या क्षेत्रात उतरायचं त्याची पूर्ण माहिती पाहिजे. कुणी एखाद्याने उद्या आडवा प्रश्न विचारला तर त्याला आपल्याला गुंतलो नाही. जेजुरीला गेलो तुम्ही ऐकलं असेल, सदा ही आनंदाचा येळकोट, आनंदाचा येळकोट. ते संदानंदाचा येळकोट म्हणतात, ते चुकीचं म्हणतात. उच्चार करताना कसं झाला पाहिजे, सदा ही आनंदाचा येळकोट, कारण आनंद झाला. हे ज्या रूढी परंपरा आहेत त्या आता काही कमी होत चालले असं तुम्हाला वाटतंय? नाही, भरपूर वाढत चालली ही परंपरा. कुलस्वामी खंडेरायाची आमच्या खूप वाढत चालली, खूप वाढत. नमस्कार, राम राम. पोरं गोळा करतोय, ही अशी जवान पोरं. त्यांना हरिपाठाची प्रथा, भजनाची प्रथा, नामाची प्रथा त्यांना चालू करा. टिकवा बाबांनो, हे चालवा. आणि हे चालवत असताना, आज हे करत असताना, आज या तालुक्यामध्ये माझ्या गावाचा नंबर आहे. मी पण नाही सांगत, पण माझ्या गावाचा नंबर आहे. 4 गावामध्ये 10 गावामध्ये लोक म्हणतात दसरे मैतीला भजन असावं कानशेकरांचं आमचं. का तर ज्या वेळेला जे भजन गायचं ती प्रथा गावागावाला माहित नाही. आता एक आज पोरं माझी मी तयार केली आहे.
मी वारकरी संप्रदायात पण तयार करतोय, ह्या जागर गोंधळामध्ये देखील वाघ्या जर रात्रीचा चुकला ना असा खुणवतो इकडून. एखादं कवन वगैरे काय म्हणता येईल का बोला? एखादी छोटस कवन वगैरे म्हणू शकतो ना, काय हरकत नाही, म्हणू शकतो ना. एक दोन तर हे जे कवन आहे ना, आता जे उदाहरण जवळच, आता आपण रात्री जागर गोंधळ करणार आहे, मग या खंडेराला आपण निमंत्रण करतोय. ऐका काय बोललो मी, खंडेराला निमंत्रण करतोय. खंडेराया ये रे माझ्या मंदिरी, अन घोर लागला न दिवा अंतरी. खंडेराया ये रे माझ्या मंदिरी, घोर लागला न जीवाला अंतरी. तुझ्या गणाला 9 लाख पायरी, दीपमाळ शोभ्या रुहारी. किल्ला बांधलाय चौपेरी, उभी राहून कसवावरी. नंद्याय समोरी, घोर लागला जीवांतरी. बानू माणसाची छाया, प्रीतीची मजवर माया. अवतार खंडेराया, कर जोडून लागतो पायान. धर कृपा मजवरी, घोर लागला जीवाला अंतरी. चौफेर बांधलाय कोट, कोट म्हणजे असं भिंत. चौफेर बांधलाय कोट, नाही जाया मुंगीला वाट. अशी कीर्तन नाही कुठं, काशी पासून दाखवा बोट. सोन्याची जेजुरी, कारण जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलंय. घोर लागला जीवाला अंतरी. धन्यवाद. व्यसन, आपण व्यसनातून दूर राहिलो तरच लोकांना लेक्चर द्यावे. सर्व करत असताना मी आयुर्वेदिकचा एक डॉक्टर पण आहे. आयुर्वेदिकचा कोर्स माझा असा झाला, आमच्या आजोबा पहिले शेतातून म्हणायचे, बाळ हे बघ ही मुळी काढली का, ही मुळी पाण्यात उकळून दिली ना, कसं आहे आधारण, कसं आहे ताप निघून जातोय. मग ते आजोबाचं काय ऐकलं, काही मला गुरु झाले ह्या वनस्पतीसाठी. गगनगिरी महाराज, खोपोलीचे गगनगिरी महाराज माझे दुसरे गुरु. मग आता समजून गेलात तुम्ही अभ्यास कसा आहे तो. महाराजांना स्वतः प्रत्यक्षात अनुभवला भेटलात का असे? बाबांचा अनुभव आणि बाबांचं भेटणं नका विचारू मला. बाबांच्या बरोबर 5 वेळा बसून आंघोळ केलेली. एक चांगलं त्या गंगेमध्ये ज्या वेळेला पहाटेला बाबांना आंघोळीला घ्यायचो ना, आम्ही रात्रीचं जपाला जायचो किंवा विद्या शिकायला जायचो, तर बाबांना आम्ही असेच पाण्यात बसायचो. बाबा बारीक पोरासारख्या ते पाणी गंगेचं अंगावर उडवायचे आमच्या. आम्ही बाबांना आंघोळ घालायचो, चोळायचो वगैरे. सेवालय भरपूर जमून करायला भेट. बाबांना नवीन नवीन 5 वेळा पाठीवर घेऊन मला काही ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचा पण योग आला. योग हे आतिश महाराज, आता जे आतिश महाराज आहेत ना, बाबांची पाटकोळीवर घेऊन जायचे, ते आता थकले. ते नंतर तिथून पुढे ते बाबांना घेऊन कुठेही प्रोग्राम असला का मग फक्त आतिश महाराजच ठेवले एकटे त्यांच्या जागेवर. मला म्हणत होते पण म्हणलं मी प्रापंचिक आहे, मी जरा जबाबदारीत आहे, मला समाजाला अजून ज्ञान द्यायचंय, मला काही जमणार नाही, मी मोकळा राहतो. म्हणून मी थांबलो नाही बाबांकडे. मग बाबांनी मला वनस्पती, ही वनस्पती आहे, लांब नाही जात मी आता, ही वनस्पती आहे. हे काय आहे, हे रुईचं झाड आहे. हे यांना माहित आहे हे रुईचं झाड आहे, पण हे रुईचं झाड किती उपयोगी आहे हे लोकांना कुठे माहित आहे. हे लय कामं करतंय. हे रुईचं झाड आहे ना, ही 11 कामं करते, पण लोकांना कुठे माहित आहे. तुम्हाला कसाही नायटा होऊ द्या, खरोज होऊ द्या, एक पान तोडा, तिकडे चिक चोळा, नायटा जाळून काढणार. याची 2 पानं तोडा, रात्री चिकडे बांधवा, गरम वरून शेक द्या, शेकवा, गुडघ्याचं दुखणं जाते. पाणी एक तोडा, एक केळ घेऊन कापा, त्याच्यात 2 थेंब सोडा, केळ खायला द्या, कावीळ जाते. बघा, एकाच झाडाची माहिती देतो मी, बाकी नाही आतमध्ये घुसत कुठे. एकाच झाडाची माहिती देतो. सर्व झाडं, जी झाडं दिसतात ना तुम्हाला, ही सर्व झाडं उपयोगाची आहेत आणि सर्व वनस्पती आहेत, फक्त माहिती नाही तुम्हाला. आलं लक्षामध्ये. मग बघा आता हे किती काम करतोय रुईचं झाड. बऱ्यापैकी वास्तुशांतीबद्दल काही गोष्टी सांगितल्या, त्यानंतर त्यांनी आरोग्यविषयी, वनस्पतीविषयी थोडी माहिती सांगितल्या, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. असंच तुमच्याकडनं सर्व प्रबोधन कार्य हो आणि नवीन पिढीला एक चांगली चालना मिळावी ही तुमची अपेक्षा. धन्यवाद. ह्याला वापरते तुळस काय
तुळस आहे तुळस. बघू औषधी होय का आपली आपली साधी हवी? ही पूजेची आणि औषधी दोन्ही प्रकारची आहेत. त्यांनी सर्दी खोकला जे काय असेल ताप पण ह्याच्याने कमी होतो. गावठी ना, गावठी गावठी याच्यामध्ये पण प्रकार असतो ना, गावठी आणि काय असतं? त्याच्यामध्ये 5-6 प्रकारची आहे. रान तुळस असते, भरपूर प्रकारची तुळशी आहेत आणि औषधी आहेत, प्युअर औषधी आहेत. हे 2-3 जरी पानं रोज खाली तर तुम्हाला सर्दी खोकला होणार नाही. अच्छा. बेलाची पानं. रमेश आणि मी आता आम्ही तिघ जण चाललो मंदिरामध्ये. रमेशने आपला तिथं बसणार काय? गाडी काढली आणि आता आपण मंदिराकडे जाऊया. तिथं बसणार? आहे का जागा? काय? हा चल, चला हळूहळू जाऊ. चाललो आता आम्ही मंदिराच्या दिशेने. हा मंदिराचा रस्ता आणि बघा हे गाव, या गावाचं नाव आहे कानसे. बोल. आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. सोबत आमचे वर्गमित्र रमेश बोराडे, सत्यावन कचरे आणि मी स्वतः धनंजय देऊळकर. आता काही मिनिटांमध्ये आम्ही मंदिरात पोहोचू. तिकडची काही माहिती घेऊ. बाजूला कॅनल पण आहे त्या दिशेला. मित्रांनो, गावचं वातावरण हे अतिशय सुंदर आणि म्हणजे काय म्हणतात त्याला की मुंबईचं रोजचं धकाधकीचं जीवन आणि ह्याच्यापासून थोडस आरामदायक. बाजूला डोंगर वगैरे आहेत, बऱ्यापैकी हिरवळ आहे. पाणी कमी आहे पण पाणी आहे. आता आम्ही थोडं वळलो आहे, कच्च्या रस्त्याला आलेलो आहे. बाजूला आमराई आहे, घरं आहेत. एक बऱ्यापैकी छान असे गाव आहेत. आता काही मिनिटांमध्ये पोहोचू आम्ही. तुमचा धनंजय, तुमचं गाव कसा? याच्यापेक्षा तुमच्या इकडे जरा वातावरण थोडंस वेगळं आमचं असतं ना? कसं डोंगर भाग असल्यामुळे तिथे कायमचं हिरवळ असते. आणि पावसामध्ये कोकण भाग ना तुमचा? कोणता भाग? माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये अणसूर गाव आहे, एक खेडेगाव आहे. चारी बाजूला डोंगर आहेत आणि ते डोंगराच्या मध्ये असं ते गाव आहे. आपण जाऊ एकदा. आपण एक दिवस आपण अवश्य तिथे- अवश्य. माझं पण घराचं काम चालू आहे, पूर्ण झालं तर मी सगळ्यांना बोलावणार आहे. आपण सगळे मिळून आपण जाऊ. त्याच्यावर एक ब्लॉग करू मग. एक दोन दिवस तिथे राहू. मग तुम्हाला तिकडचा कोकणातला आनंद घेता येईल. कोकण कसं आहे ते तिथे गेल्यावरच कळेल. बरोबर. कोकणातली लाल माती, तिथे उगवणार सगळं तिकडे हेच फळ. मंदिर आहे का आपल्याला कळत दिसतो ते? अच्छा. मंदिराच्या सुंदर दिशेने आपण मंदिर आहे चाललोय. बघा मित्रांनो, छान दिसतं. लांबूनच मंदिराचा कळस आपल्याला बघायला भेटतो. विलोभनीय, अतिशय एखाद्या सुशोभित आहे असं. सिनेमात दिसावं असं. आजूबाजूच्या एरिया परिसर एकदम स्वच्छ आहे आणि काळ भैरवनाथ देवस्थानचं कांसे महादेव मंदिर इथे आहे. बरं चला, करतो ना. परिसर आजूबाजूचा अरे वा, सुंदर सुंदर छान परिसर आहे ना. काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कांसे, हे माझे मित्र रमेश यांचं हे गाव आणि या गावचं काळ भैरवनाथ मंदिर. पुढील माहिती आपल्याला धनंजय देतील, माझे मित्र. धनंजय, काय वाटतं तुम्हाला? का अतिशय सुंदर वाटतं की नाही मंदिर? आपण एक कांसे गावामध्ये आहोत, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आमच्या मित्राचं गाव आहे रमेश बोराडे. आम्ही आता श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कांसे या इथे पोहोचलेलो आहोत. मंदिराबद्दल आणि इथे काही ग्रामस्थ आहेत. इथे काही ग्रामस्थ आहेत, ते ग्रामस्थाची आम्ही चर्चा करू. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव काय दादा? दसरथ सावळेराव बोराडे. अच्छा. दशरथजी आपल्याला या थोडस या गावाबद्दल आणि या देवस्थानाबद्दल थोडी माहिती देतील दशरथ साहेब. आता हे आमचं देवस्थान आहे, हे कालभैरवनाथ मंदिर आहे. म्हणजे आमच्या 3 पिढ्या सुद्धा आम्हाला माहिती नाही का ते देवस्थान कधीच आहे. त्या ठिकाणी हे वृक्ष जो आहे तो पण म्हणजे आमच्या 3 पिढ्यांना माहिती नाही.
म्हणजे एवढं जुनी वास्तू आहे ती. भरपूर आणि आमच्या देवाचं जर सांगायचं ठरलं तर या गावात पहिली कधी अशा चोऱ्या होत नव्हत्या. म्हणजे चोरी झाली तरी लोक त्या ठिकाणी जे काय चोर असायचे त्यांचे असे डोळे वगैरे जायचे असे आख्यायिका आहे. म्हणजे लोक आमचे जुनी लोक सांगतात असे बरोबर. असे हे. बरं, हे ते आता हे जे काळभैरवनाथ देवस्थान आहे, हा इथे असं म्हणजे कुठले समारंभ या कुठले देवाची अशी कामं होतात, म्हणजे वार्षिक समारंभ किंवा आता वार्षिक जत्रा वगैरे? समारंभ म्हणजे दसऱ्याला एक आमची पालखी निघते आणि म्हणजे कालाष्टमी जी आपण म्हणतो हम्म. तर त्या टायमाला देवाचा वाढदिवस असतो. अच्छा. या वाढदिवसाच्या दिवशी देवाची इथं हारतुरे वगैरे होतात. सप्ताह हा गुढीपाडव्याला सप्ताह बसतो. किती दिवस असतो हा सप्ताह, म्हणजे किती दिवस सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा 7 सप्ताह असतो. या दिवसाचा. ठिकाणी कीर्तन होतात, भजन होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नदान फार मोठं आमच्या गावामध्ये होतं. म्हणजे त्या दिवसाला त्या 7 दिवसामध्ये भरपूर असं अन्नदान होतं. बरं, ही साधारणतः गावची लोकसंख्या किती असेल? आमची 1275 लोकसंख्या आहे. बरं, ग्रामपंचायत वगैरे बाकी इथे मेडिकल सुविधा वगैरे या ठिकाणी मेडिकल नाही. आम्हाला 1 किलोमीटरवरती शिनोली गाव असल्यामुळं आणि आता पूल पण झालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला या गावामध्ये म्हणजे हे नाहीये. ग्रामपंचायत या गावामध्ये आहे. बाकीच्या सुविधा जवळ असल्यामुळं मग या ठिकाणी नाही. बरोबर. आपण सध्या काय करता, म्हणजे शेती आता मी म्हणजे शेती करतोय आणि ग्रामपंचायतमध्ये सध्या क्लार्क या कामावर अरे वा, आहे. छान, एखादा काही चांगली गोष्ट. विशेष उपक्रम वगैरे गावामध्ये राबवला असेल किंवा उल्लेखनीय असं काही काम केलं असेल अशी काही माहिती आहे आपल्याला? मग आता उल्लेखनीय काम म्हणजे हे 2-2.5 कोटीचं जे मंदिर जे बांधले हा सगळ्यात मोठा आमचा म्हणजे हा पॉइंट एकदम हे. कारण भगवंतावर सगळ्या लोकांची फार अशी हे म्हणजे भक्ती आहे, विश्वास आहे का आपल्या गावामध्ये हे जे दैवत आहे ते फार मोठं हे. तुम्हाला भेटून एक चांगला आनंद झाला. तुम्ही धन्यवाद. जी माहिती दिली त्याबद्दल तुमचा एक धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आभार. मित्र रमेश हा. यांचे आम्ही वर्गमित्र आहेत अच्छा. हा हा आणि आज त्याच्या घराची वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्हाला इथे आपण आले यायला आहात. भेटलं. हा आणि त्यामुळे थोडंसं गावाला पण थोडंसं एक्सप्लोअर करावं म्हणून आम्ही हा प्रयत्न हा छोटासा. ठीक आहे. आपण आलात या ठिकाणी आमची सुद्धा थोडीशी माहिती घेतली त्याबद्दल आपलं सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. Yeah. मंदिराच्या ह्या पायऱ्या मार्बल आणि महाराजांची, शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्याचा सभा मंडप. म्हणजे अजून काम चालू आहे. हा 14 वर्ष झालं काम चालू आहे. हो 14 वर्षापासून काम चालू आहे. आणि हे काम पूर्णत्व झालेलं आहे. मंदिराचा गाभारा हा चांगला सजवण्यात आला आहे आणि तिथं नक्षीकाम, कलरचं काम फार सुंदर केलेलं आहे. आणि ते बाजूला बहुतेक हे इकडे देवस्थान आहे. भैरवनाथाचं मंदिर इथे आहे. काळ भैरवनाथ देवस्थानचं हनुमानची मूर्ती आहे इथे. त्यांचं ग्रामदैवत काळ भैरवनाथ. इथून पुढून घ्या ना, इकडे जा पुढे, वरचं लॉक आहे. काळ भैरवनाथ मंदिर, महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही. संगमरवर मार्बल बऱ्यापैकी इथे सुशोभित काम केलेलं आहे. आणि मंदिरमध्ये आल्यावर कसं वाटतं, मंदिरमध्ये आल्यावरती कसं वाटतं, काय भावना तयार होतात, काय आहे म्हणजे आमची ते श्रद्धास्थान आहे. गावचे ग्रामदैवत आहे. हा हो, महिन्यातून एकदा तरी येतोच ना.
महिन्यातून नाही तर काही कार्यक्रम वगैरे असेल तर आम्हाला आवर्जून यायला देवाच्या कार्यक्रमाला येतोच आम्ही. म्हणजे दरवर्षी जे आता बोलले सप्ताह वगैरे हे हो. आमच्या वार्षिक हो. कार्यक्रमामध्ये ते कंटिन्यू येत असतात कुटुंब बरोबर येत आम्ही इथे असतात. मोठे मोठे कार्यक्रम होतात. शांत वाटेल. इथे मारुती मंदिर आहे. हां, ते कधी लॉक नाही लावलं, जात नाही जा. थांबा जरा. थांब खोलू गोमूत्र घे. खोलू का चालेल. उघड आता उघड. हां, हनुमान जी जय श्री राम जय हनुमान. भेटी वाजव. आता चालू आहे. येस. हे 100 वर्ष पूर्ण झाली असतील या वृक्षाला. कारण इकडचे ग्रामस्थ बोलतात की जवळजवळ 3 पिढ्या झाल्यात, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली आहेत असा अनुमान आहे. वास्तुशांतीसाठी लागणारी पूजेची तयारी चालली आता. काय वहिनी झाली तयारी? अच्छा, हे ओम सारा होत आहे का आतमध्ये? तालुका आंबेगाव आणि कांसई गाव आहे. आम्ही या गावामध्ये मित्राच्या वास्तुशांतीनिमित्त इथे आलेलो आहे आणि आम्ही जवळजवळ रात्री 10:30 वाजता आम्ही मुंबईवरनं निघालो भांडूपवरनं. ते इथे आम्ही सकाळी जवळजवळ 4:30 वाजता पोचलो. थोडंसं झोपलो. 5:30-6ला उठलो. पटापट आंघोळ वगैरे थंड पाण्याची मस्तपैकी आंघोळ केली की इथे आम्हाला या थंडीमध्ये या वातावरणामध्ये थंड पाण्याची आंघोळ आम्हाला अनुभवायला भेटली. आणि त्यानंतर आम्ही इकडच्या काही गावकऱ्यांशी बोललो. इकडचे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बोललो आणि इकडचे काही महाराज म्हणून आहेत त्यांच्याशी बोललो. एक फार बरं वाटलं. इकडच्या लोकांनी, इकडच्या गावकऱ्यांनी बऱ्यापैकी एक चांगली गावची माहिती किंवा इकडची संस्कृतीबद्दल एक चांगली माहिती दिली. आणि त्यानंतर आम्ही इकडे फेरफटका मारत या रस्त्याने चालत आमराई वगैरे आहे ते तुम्ही बघत असाल. इथे आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं, शेती, भात शेती, त्यानंतर औषधी वनस्पती अशा बऱ्याचपैकी गोष्टीची आम्ही माहिती घेतली. इकडच्या लोकांनी, ग्रामस्थांनी आम्हाला सांगितली. तसेच आम्ही इकडे काळ भैरवनाथ मंदिर आहे, ते गावचं मंदिर आहे, इकडचं ग्रामदेवत आहे. आम्ही त्या देवळामध्ये गेलो. हनुमानजीची छोटीशी मूर्ती आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच ते. पुढच्या आम्ही आता व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ते हनुमानजीची मूर्ती आहे, त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. आणि या निसर्ग रम्यामध्ये आम्ही खूप बरं, माझा मित्र सत्यावान आणि मी स्वतः धनंजय इथे आलेलो आहोत. आणि ह्या निसर्ग रम्याचा आम्ही पूर्ण याचा अनुभव आम्ही घेतलाय तो सर्वांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी हा अट्टास आहे. बाकी व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की आपण जर एखादा निसर्गाचा आनंद घेतोय किंवा आपण निसर्गामध्ये फिरतोय, एखादी चांगली गोष्ट बघतोय, तर ती आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचावी, ती शेअर केली पाहिजे. कारण ही
कसं ही जी गोष्ट आहे ही निसर्ग किंवा हे जे वातावरण आहे ही लोकांना गेली पाहिजे, लोकांना बरोबर. त्या वातावरणामध्ये आलं पाहिजे. बरोबर. हे स्वतःच्या प्रकृती या गोष्टीमुळे त्या थोडंसं निमित्ताने आपल्याला आज आपल्याला एक आयुर्वेदिकचे एक तज्ञ पण भेटले आपल्याला. पण त्यांनी पण बऱ्याच प्रत्येक आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर तिथून ना काही ना काही काहीतरी वेगळं हा. महत्व किंवा एक काहीतरी घेऊन गेलो पाहिजे नवीन असं. काहीतरी आपल्याला अनुभव मिळतो आणि तो अनुभव आपला गाठीशी राहतो. आणि ते आता इकडे आम्ही आलो ते थोडीशी औषधाबद्दल आम्हाला माहिती मिळाली, काय औषध असतात ते आम्ही लोकांपर्यंत आम्ही ह्या गोष्ट मांडणार, आम्ही लोकांना सांगणार की बाबा अशा गावामध्ये गेलेलो तर ह्या औषधामुळे असा रोग किंवा अशा गोष्टी ते बऱ्या होतात. म्हणजे ही शेअर केली जाते लोकांना, त्याचा लोकांना फायदा व्हावा. आणि हाच उद्देश आहे आपला व्हिडिओ बनवण्याचा. बाकी आपला काय जसं निसर्ग तर आपण सर्वच जण निसर्गामध्ये जातो, पण तिथून काय घेतो आपण, परत जाताना काय घेऊन जातो आपण, हे महत्वाचं आहे. बरोबर. असं आहे. आणि आवड आहे, माझ्या मित्राला पण आवड आहे धनंजयला निसर्गाची, तो सतत फिरत असतो त्यामुळे त्याला जास्त माहिती आहे. आणि आमचे दुसरे मित्र आहेत हे नर 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 तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं परिसर? एकदम सुंदर परिसर आहे ना. काय बोलू शकतो तुम्ही, काय आंबे खाल्ले त्याचा मस्त पैकी, काय बोल? आंबे मस्त आहे, एक नंबर आंबे. नॅचरली आणि एक ऑर्गॅनिक. हे ऑर्गॅनिक सहसा मुंबईला किंवा सहसा मिळत नाही, कारण आम्ही ज्या झाडाखाली बसतो झाडावरून त्या पिकून पडलेले. त्या झाडाचं आम्ही ते फळ खाल्लं आणि खाताना एवढं स्वादिष्ट वाटलं की खरोखर झाडाचं तोडून खाणं हा जो प्रकार आहे वेगळा आहे. वेगळाच आनंद आहे. वेगळा आनंद. आज आपण बघतो की मुंबईला जे पण काय आपल्याला सीझन नसताना पण एखादं फळ मिळतं आपल्याला, ते अवेलेबल होतं, पण ते खरोखर तेवढं ताजं तो असतं का? आनंदच वेगळा. ताजं असतं का ते खरोखर? नाही. आज तुम्हाला बघितलं आम्ही की पावडर लावून तयार केलेले आंबे किती पकडले गेले मार्केटमध्ये, पण आज एक जरी आंबा आपण झाडाचं तोडून खाणं म्हणजे स्वर्गच, एकदम स्वर्ग अतिशय सुंदर वाटलं. मस्त. आणि हे आमच्या मित्राच्या निमित्ताने, मित्राची गृहशांती असल्यामुळे आम्ही आलो आणि तो अनुभव आम्हाला मिळाला. असं आहे. आता पुढे आम्ही आता नंतर बऱ्याच काय गोष्टी आहेत ते तुम्हाला दिवसभरात दाखवणार आहे. इकडची प्रथा, इकडचे काय कसं चालतं हे आता आम्ही काही शूट करणार आहे. ते सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा आणि हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. आणि हा व्हिडिओ आम्ही जो बनवणार आहे ना ते तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्याचा अनुभव घ्या आणि इतर लोकांना शेअर करा. ते मेन म्हणजे. धन्यवाद. समोर बघा. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। ओमेकदन्तात्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तं प्रचोदयात्। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ। सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। ओमेकदन्तात्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तं प्रचोदयात्। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ। गंगामाता देवताभ्यो नमः। सकलचारादिगन्धाक्षरपुष्पमङ्गलं पूज्य नेत्राभ्यां मदगस्वर्षां सर्वकर्मचायां जपवन्यनिधो हरिशमानकरवन्दनस्य गोत्रपन्नः नानां निसर्गनिर्माणस्य वास्तुचं नाव आहे वास्तुला शिवगिरी नामने वास्तुस्य परमा अहम मम आत्मना विद्यामि श्रीगंधजन्तं देवगन्धाय समोहंगिरे परमदुष्टं चन्द्रं प्रदीपयनातु शरणमयमन्त्राक्षरं समर्पयामि। प्रार्थना पूर्वं नमस्करोमि। शुचिरग्नि शुचिर्वाय शुचिर्सूर्यं शुचिर्विधो शुचिर्गुरुं शुचिर्गङ्गा गुरुभद्रेस्तरं शुचिः। हे बेटा तू बाहेर जा ना, तिथे जा, तिथे इकडे जा बाबा, आतमध्ये जाऊन गोमत्रं गर्भपावनं भवितं रुहाणीरं सर्वैर्वयं मुद्रं सर्वैर्मीशुभावनं महाशुद्धोदं स्वाहा। शुचिरग्नि शुचिर्वाय शुचिर्सूर्यं शुचिर्विधो शुचिर्गुरुं शुचिर्गङ्गा गुरुभद्रेस्तरं शुचिः। हे बेटा तू बाहेर जा ना, तिथे जा, तिथे
बाबा आतमध्ये जाऊन बस. गोमत्रं गर्भमारुणं वैद्यं रुणानीरं दर्दीर्वयं मुनिं दर्वयर्मीजुरावरं महाशुद्धोदरं स्वाहा. देवताभ्यो नमः. देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं कृत्वा नमस्करोमि. दोन्हीकडे हात लावून नमस्कार. द्वार रक्षक देवताभ्यो नमः. नमस्कारं कृत्वा नमस्करोमि. गुरुदेवे शंकरवे विघ्नहरभवान् शंकरं सकंते सर्वाणि कामानि परिचमे नमः. शान्तिं सकंते सर्वाणि कामानि परिचमे नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. अहोतोऽसि मया देवं नरसोऽन्यप्रप्रद मन्दिरं जल पुष्पं समर्पयामि. विविधपुष्पं भद्रम् असं बिल्वदलपत्रं समर्पयामि. विविधपुष्पं भद्रं प्रार्थनापूर्वकं नमस्कारान्तरभयन्ति. ओम वास्तुदेव नमस्तेस्तु भूशय्या अभिरत प्रभो मद्ग्रहे. समर्पयामि गन्धद्वारां विराजयानीश्वरीं सर्वभूतानां धामि भूये श्रियं विविधपुष्पं भद्रं समर्पयामि. आत प्रवेश केले आतून एक प्रदक्षिणा करायची. घ्या आधी माहिती. हा आपण नारियल लोटांना अगं इथं ताट आहे आई. पुढं हे काय इथं दिव्याचं ताट आहे. आणि इकडे ताट घ्या बाहेर. मी सांगतो ते ताट दे. हे दोन्ही घ्या बाहेर. तुम्हाला बाहेर यायचंय का? यस्यां हिरण्यं विन्देहं गावश्वं वर्षाणहम् अशवपूर्वां वरदमध्यां हस्तिनागप्रबोधने श्रियं देवी ममं वये श्रीर्वा देवीर्जुषुतां कां सोऽस्मितां हिरण्यं प्राकारामाद्रां जलग्नें द्रप्तां धर्मयन्ते वदमे सदां वदमवर्णागोतिं वाचं सत्यमशीमहे पशूनां रूपमन्यस्तमयि श्रीश्रयतां यशः कर्दमेनं मृजाभूतामयि सर्वान्तर्वृतानि च तानि तानि विलक्षन्ते प्रदक्षिणे. ॐ शिवं वास्तु ॐ शिवं वास्तु ॐ शिवं वास्तु ॐ शिवं वास्तु ॐ श्रीगुरुनाथो बालचन्द्रविजाननाद्वादशैतानामानि वड्डेश्वरण्यात्मे विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे सदा संग्रामे संकटशेम विघ्नस्य सन्निधायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये. सर्वं कर्मण्यक्लेशे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणं नमः. वास्तुपुरुषदेवी सुन्दरविघ्नोर्वा शान्तिकरं सुगन्धैः सर्वाणि कामानि परियच्छमे नमः. ॐ शिवं वास्तु ॐ शिवं वास्तु ॐ शिवं वास्तु. ॐ या तदैव रवणं सुदिनं घण्टिवादं तदैव रवणं सुदिनं तदैव दारावनं चन्द्रवनं तदैव विद्यावनं दैवलं तदैव लक्ष्मीपदे देयग्रीनं स्मरामि. लाभस्त्वेषां जयस्त्वेषां पदस्त्वेषां वरामेव येषां इन्द्रवर्षां विष्णुमहेश्वराय सरस्वती ब्रह्मणो सर्वविघ्नहरस्ते नमस्ते नमः. सर्वेश्वरन्दवारे पुत्रे श्रीयोनेश्वरा देवादिशङ्करसिद्धिं ब्रह्मेशां जनार्दनः श्रीविष्णुर्विष्णुर्विष्णुः. ॐ श्रीविष्णुर्विष्णुर्विष्णु हरेनाम वदवदन्नाद्वैरायदावाच सर्वं समधिवर्णाभावदिगस्संशोभा अभाव्यामस्करणीयामरणीयवादानीश्वरा अदर्गेश्वर्ये स्मरुस्तो हृदयाः उदरगोष्ठीर्निर्मेदावशुद्धाज्ञावधेरध्यर्गज्ञावशाम्यगन्धवशुष्मातरा एते त्वामविषिञ्चं तदेव स्नात्वाशुदादिशन्दर्भा ब्रह्मपुत्रैविस्ताभ्या ग्रहस्थमविषिञ्चं ददावगेदोषदेविदादेवदामगन्धवारिप्रदाशुषुन्दगा ऋषियोमुनियोगावदेवमात्रेव चौदेवज्ञात्रमानगादित्यावसङ्गणा अस्त्राणि लघुलस्त्राणि राजामग्नीका औषधानि जलहाविवादेय सरिदाधागरचेतीर्थानि दरदारुदानि दम्बरदाभिषेकद्वो शान्तिपुष्टितुष्टिः शास्तोर्यों वः.
वास्तु शिवं वास्तु शिवं वास्तु ओम शांति शांति शांति. एक मिनिट सगळ्यांनी इकडे बघायचं आता. समोर बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. काकाकडे बघ. काका कुठे आहेत? थँक्यू. व्हिडिओला कुठून आणलाय? डायरेक्ट बारीक. जास्त काही गरज नाही. अग्नि रुद्राय गदाय सीत सूर्याय नमः स्थापयामि पूजयामि मंदरे शमशालं जुलां समोनामि चतुर्सो ब्रह्मणोजं आदिवदाय सीत सूर्याय नमः स्थापयामि पूजयामि धरे नमस्कृतामि स्मरणवाक्ये तन्त्रप्रणामं आदिवदाय सीत भूमय पाणिनाक्षरजवाग्यो भवेयो. काका असं दर्शन घेतलं चालेल चालेल ना. ओम लब्धा संयोगं लब्धयोगेश्वरं निर्माणं संयोगं ददमेकं स्वाहां लक्ष्मी वाक्ष्मी देवी रामे स्वाहा वीरं दक्षिणास्तिं जगद्दिनं सुरं सुरं गौरवाय रमामि गतमातं चराणं ईशार. तुम्ही जावा, हे जावा, आतमध्ये जावा. त्यामुळे ते म्हणले नको, लहान मुलं नको. मोठी मुलं पाहिजे. हे इकडे 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 हॅलो इकडे उभं राहा. तुम्ही फक्त फक्त या दोघी हे बेटा मागे बाळा इकडे तू अंकलला फोटो काढायला इकडे म्हणा नाही तिकडे जास्त घ्यायचं नाही. जास्त इकडे बघा. हरि ओम लक्ष्मी सर्वान कामान प्रयच्मे नमः. शिवं वास्तु शिवं वास्तु शिवं वास्तु वास्तुदेवताभ्यो नमः. शिवं अन्नपूर्णा माता देवताभ्यो कलश काढायचं जात मध्ये बस. वासुदेव नाम नमः. वास्तु बाजू काढा का फोटो काढा का चला या कोणी
शहराला सवशेती विडा विडा दूर कर माझ्याकडे नको नको चाळीवासूला कंपाऊंड मारलं ते वाघ आंबा बघूया सगळे आंबा भेटतो